तानाजी अण्णाला भारी होते. बर गोरगरिबाला धावून जाणारे, बर गरिबाचा अडचण दूर करणारे असे बर होते. तानाजी अण्णाला भारी होते. नाही ओबीसी मराठा तसं काय नाही. बर अक्षय खताळणी मराठ्यासाठी पण त्यांनी मुंबईला आंदोलन असताना त्यांनी स्वतःचं हॉटेल एवढा मोठा उद्योग असताना पण बंद करून बर मराठ्याचं आंदोलन होतं. बर पण त्यांनी तिथं काय जातीभेद केलेला नाही. बर त्या टायमाला त्यांनी आलेले होते. ह्या पुराच्या टायमाला त्यांनी काय काय म्हणजे ज्यांचं घरात पाणी घुसलं आहे त्यांना खाण्यापिण्याची सोय केलेली आहे. त्यामुळं त्यांचं नाव चर्चेत. अक्षय खताचं का आता त्यांचे वडील होते तेव्हापासून ते छावण्या आणि कधीपासून सगळ्या तालुक्याला माहीत आहे त्यांचं काम काय आहे. छावण्या सुरू करतो. छावण्या हे पहिलं त्यांच्या वडिलांनी केलेलं त्यांनी पहिलं ते अजून लोक विसरले नाही. त्यांनी काय जातबीत काय बघित नाही. मराठा ही ओबीसी असं काय नाही. ज्यावेळेस पाऊस पडला पुराचा हे आलता त्यावेळेस त्यांनी सरसकट मदत केलेली आहे. त्यामुळे जातबीत काय बघित नाही त्यांनी. अगोदर झेडपीला तानाजी खताळ म्हणून झेडपी सदस्य होते आणि त्यांच्या आमच्या भागात बऱ्यापैकी काम आहे. अक्षय अण्णापेक्षा जास्त दिलदार आहे. हां कसं काय? मग अहो आता परवा पूर आला, महापुरात आला. महापुरात आल्यावर अक्षय नाक्या सगळ्या हॉटेलमधले जेवढं होतंच साहित्य तसले ड्रायव्हर लोक 2-3 दिवस गाड्या रोडला पाक अडवून होत्या. सगळं अक्षयनं हॉटेलमधलं सगळं साहित्य आमच्या समोर वाटलं. गरीब ड्रायव्हर ती काय आपल्या मतदारसंघातले होते लोक काय ते असे रोडने जाणारे लोक होते ना ड्रायव्हर लोक. चांगलं की अक्षय खताळच यायला पाहिजे. छावण्या ही त्याच्या वडिलांनाही चांगलं एक सहकार्य केलेलं आहे. हां त्यालाच पाहिजे ना ते. अक्षय खताळ जिल्हा परिषद म्हणलं समोर विरोधकांना उमेदवार मिळत नाही सध्या ही कंडिशन आज. त्यामुळं काही नाही वन साईड सगळं भाजप चालणार आहे. एवढं पोराला पाणी आलं तरी सगळं म्हणजे जेवण खाणं पिणं लोकांना मदत केलीच की त्याचं स्वतः हॉटेल पाण्याचा मदत केली त्याने. मग तसल्या माणसाला कोणी सरतंय. काय नमस्ते. नमस्ते. काय नाव तुमचं? विष्णू पुजारी. बर आता ही निवडणूक आल्या जिल्हा परिषदेच्या माहित आहे का? माहीत आहे. आता इथे ह्या भागात कोणाची हवा आहे? ताईजी. काय कोण? हां ते खताळ. खताळ हां म्हणजे विमलताई खताळ. बर का हो त्यांची का हवा हवा आहे जरा चांगली आहे? बर चांगले इकडे लोक मतदान करतील का त्यांना? करतली. हा म्हणजे आता अक्षय खताळ वगैरे त्यांचा मुलगा त्यांचं कसं आहे काम? त्यांचं बी काम बरं आहे. बरं आहे होय. तुम्हाला काय वाटतंय? काय इकडं घड्याळ यायला पाहिजे. घड्याळ. बर घड्याळ म्हणजे आता कोण उमेदवार असेल घड्याळाचा? उमेदवार कोण होणार नाही काय काय माहिती नाही अजून. बर पण घड्याळ घड्याळ असाल पाहिजे. आता कमळ पण आहे इथं. कमळा नाही आपण नाही. बर आता साधारण ह्या भागात कोणाची उमेदवारी चर्चा चालू आहे? कोण उमेदवार असं वाटतंय? घड्याळाचाच उमेदवार. घड्याळाची उमेदवारी चर्चा चालू आहे. बर तर अजून काय आहेत? नमस्ते. काय साधारण ह्या भागात आता कोण उमेदवार होईल असं वाटतंय तुम्हाला? अक्षय खताळ अक्षय खताळ जिल्हा परिषद. जिल्हा परिषद. अक्षय खताळच का? चांगला आहे माणूस, काम करणार माणूस आहे. बर काम करणारा माणूस आहे. बर काय ह्या भागात साधारण काय कामं केली? काय काम म्हणजे सगळ्याचे गोरगरिबाची कामं करतो त्यांनी. बर परवा पूर आला होता त्या टायमाला हायवे बंद झाला होता. बर त्यावेळेस सगळ्याला म्हणजे ड्रायव्हर्सला बर त्यांना जेवणाची व्यवस्था केलेली आहे. बर त्यांच्या स्वतःच्या हॉटेलमध्ये सुद्धा पाणी आलेलं असताना बर तरी सुद्धा लोकांचं त्यांनी मदत केलेली आहे. बर इथं अशी चर्चा चालू आहे की अक्षय खताळ जे आहेत त्यांच्या आई ज्या आहेत त्या ओबीसी आहेत आणि पुढचा इथली जागा आहे ती सर्वसाधारण म्हणजे ओपनसाठी आहे. तर काय वाटतं मला असं काय ओबीसी मराठीत होईल का? नाही ओबीसी मराठा तसं काय नाही. बर अक्षय खताळणी मराठ्यासाठी पण त्यांनी मुंबईला आंदोलन असताना त्यांनी स्वतःचं हॉटेल एवढा मोठा उद्योग असताना पण बंद करून बर मराठ्याचं आंदोलन होतं. पण त्यांनी तिथं काय जातीभेद केलेला नाही. त्या टायमाला त्यांनी आलेलं होतं. त्यामुळे आमचे लोक काय जातीवर जाणार नाहीत. ते बर जे पक्ष जे तिकीट देणार आहेत राजेंचे मालक असतील किंवा यशवंतात्या माने असतील त्यांच्या अंडरमध्ये भरपूर कामं झाले तिथं भरपूर विकास झालेला आहे. आणि त्यांच्याबरोबर त्यांची जे उमेदवार म्हणजे जवळपास अक्षय खताळ आहेतच. आमच्या तर मनातला उमेदवार अक्षय खताळच आहेत. आणि आणि 100% त्यांनी भाजपकडून येणार निवडून येणार म्हणजे येणार. आणि त्यांच्याबरोबर कालदास सर पण पंचायत समितीला आहे. पंचायत समिती. हां हे दोघं पण एकदम रेकॉर्ड ब्रेक ह्या गणात रेकॉर्ड ब्रेक मताने निवडून येणार आहे. समोरचा जर वेळ पडला तर डिपॉझिट जप्त होईल. समोरच्या डिपॉझिट जप्त व्हायची लेवलच आले आहेत. ते टाईमच आले सध्या. आणि हे येणार आहे आणि लय दिवस नाही येईल ते आता तुम्हाला हे निकाल तुम्हाला सांगतील.
बरं आणि गावातून तर लीड आमच्या 100% मिळणार. 100% 100% लीड मिळणार. नमस्कार. नमस्कार. आता फक्त मला एक नाव सांगा तुमचं काय. हनुमान गोवर्धन आंबोरे. बरं तुम्ही राहणार इथलेच का? आपण इथले. आता हे अक्षय खताळांची आई उमेदवार आहे, तर काय वाटते तुम्हाला त्यांचं काम कसं आहे? इथे काम चांगलं आहे त्यांचं. बरं तानाजी अण्णापासून काम चांगलं आहे त्यांचं. बरं तानाजी अण्णा कशी होते हो? तानाजी अण्णाला भारी होते. बरं गोरगरिबाला धावून जाणारे, बरं. गरिबाचा अडचण दूर करणारे असे होते. बरं तानाजी अण्णाला भारी होते. तानाजी अण्णा गेल्यामुळे काय हानी झाली ह्या भागात असं काय वाटतं का? काय? नुकसान झालं ह्या हे भागात? भरून काढली की ह्याने, कुणी? अक्षय खताळांनी. बरं हा सगळ्याशी जसं अण्णा येऊन आम्हाला भेटत होते तशी ती बी येऊन भेटते. येऊन भेटते. बरं आता निवडणुकी लागली आहे, अक्षय खताळांच्या आई विमलताई मैदानात असणार आहेत, तर काय लोक विश्वास ठेवतील का हा त्यांच्यावर? ठेवतील की. बरं विश्वास आहे. बरं. 100% गॅरंटी आहे. बरं. एवढं येणार. एवढा का विश्वास हो? विश्वासा पहिलं कामच केले तसे त्यांनी. बरं अण्णाने जी कामं केली ती त्यांनी बी काम करायला लागलेत ना. बरं काम करतील असं काम वाटतं. करतील. गावातलं किती टक्के मतदान होईल तुमच्या तिकडं त्यांना? लय लीडनं जाणार. आमच्या गावातनं लय लीडनं जाणार. लय लीडनं जाणार. बरं ठीक आहे. अजून काय? आता ही निवडणूक आली आहे, तुमचाही कामती जिल्हा परिषद गट येतोय, हवा कोणाची चालली इकडे उमेदवार म्हणून? अक्षय खताळ म्हणते ते आता लोक. बरं अक्षय खताळ म्हणजे इथं 5-6 गावात अक्षय खताळचंच नाव चालू आहे. बरं. अक्षय खताळ बसलं असं वाटतं. अक्षय खताळांचे आई उमेदवार आहे, हां, बरोबर हां. विमलताई. हां का अक्षय खताळच का म्हणत असतील लोक? इकडे चेहरा ओळखीचा आहे. कामंही केलेली आहेत त्याने. कामं केली? काय काम केली ते? काम म्हणजे काय, ह्या पुराच्या टायमाला त्याने काय काय म्हणजे ज्यांचं घरात पाणी घुसलं आहे त्यांना खाण्यापिण्याची सोय केलेली आहे. त्यामुळं त्यांचंच नाव चर्चेत आहे सध्या. त्यांचं नाव अक्षय खताळांची उमेदवारी फायनल झाली असं कळतंय. तर मराठा विरुद्ध ओबीसी अशा पद्धतीचं काही चित्र इथं होईल असं वाटतंय का? नाही मराठा विरुद्ध ओबीसी असं काय होणार ना. शेवट कामाच्या ह्याच्यावर लोक मतदान करत असतील. कामाच्या ह्याच्यावरच मतदान होईल असं मला वाटतं. काय साधारण मग मराठा समाजासाठी काही ते योगदान आहे अक्षय खताळांचं? समाजाच्या बाबतीत म्हणजे मराठा समाजासाठी म्हणलं तर तसं काय नाही, परंतु सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांनी काय जातबीत काय बघित नाही. मराठा ही ओबीसी असं काय नाही. ज्यावेळेस पाऊस पडला, पुराचा हे आलता, त्यावेळेस त्यांनी सरसकट मदत केलेली आहे. त्यामुळे जातबीत काय बघित नाही त्यांनी. सरसकट मदत केलेली. शौकत शेख. नाव काय? मोजी शौकत शेख. बरं आता इकडं कामती गटामध्ये कोणाची हवा चालली आहे? अक्षय खताळ. त्यांच्या आई आहे विमलताई आहेत ना? विमलताई हाय त्यांच्या हवा. हाय. कसं काय? कामं केलेत त्यांनी इथं. बरं पूर आल्यानंतर त्यांनी इथं वाटप ते केलं आहे. पूर्ण हायवे जाम होता तिथं. पूर्ण त्यांनी हॉटेलमधलं सामान पूर्ण आणून इथं हायवेवर वाटलं आहे. लोक त्यामुळे देतील निवडून असं वाटतं? देतील. म्हणजे बीजेपी मधून उभं राहायचं म्हणते. BJP मधनं कुठून बी उभा राहते त्यांनी येतात 100%. बरं कसा नाही आता अक्षय खताळ? 1 नंबर आहे. आता ही जिल्हा परिषद निवडणुका आलेल्या, साधारण काय चर्चा आहे इकडं? कोण उमेदवार येईल आणि कोण उमेदवार पाहिजे? ह्या भागामध्ये फक्त भाजप. बरं सावळेश्वर गाव मला वाटतंय पहिल्यापासून RSSच्या माध्यमातून काम करते. आमच्या गावचे किशोर देशपांडे मुळे गावचे आहेत, माजी महापौर सोलापूर. त्यांनी ह्या गावाला जी वसा घालून दिलेल्या RSSचा, ते आज बी इथं शाळा चालती RSSच्या माध्यमातून. आणि दसऱ्या टायमाला पथसंचालन वगैरे सगळं असतं गावामध्ये. आम्हाला जो पक्षाचा आदेश असेल, भाजपनं जो उमेदवार देईल त्या पक्षाला आम्ही बांधील. कोणी उमेदवार दे, आम्ही त्या पक्षाचं काम करणार. हो, कोणी उमेदवार देईल. हां. आणि खाली पंचायत समितीला कैलास गावडे सर आणि त्यांच्या पत्नी 4 वर्ष झालं सरपंच ह्या गावचे आहेत आता. आणि त्यांनी स्वतः पंचायत समिती म्हणून चांगल्या पद्धतीने ह्या भागात काम केलेलं आहे. आमच्या ह्या मतदारसंघात आम्ही अक्षय खताळचं नाव घेतो, पण शेवटी पक्ष जे उमेदवार देईल तीच अंतिम असं. अक्षय खताळचं काय, कसं काम आहे अक्षय खताळचं? खताळ त्यांनी ह्याच्या अगोदर झेडपीला तानाजी खताळ म्हणून झेडपी सदस्य होते. आणि त्यांच्या आमच्या भागात बऱ्यापैकी काम आहे. प्रत्येक गोष्टीला धावून येणं, मदत करणं, सहकार्य करणं आहे. परंतु ते गेल्या वेळेस म्हणजे आम्ही त्यांच्यासोबत होतो,
आम्ही विरोध गटातनं होतो. पण आता तिने राजन मालकाला विश्वास ठेवून तिने ह्या 5 वर्षात मालकांच्या पाठीमागं बाळाजी पाटील यांच्या पाठीमागं राहिल्यामुळं तिने त्यांच्यावर सर्व जबाबदारी स्वीकारून तिने ह्या पक्षात प्रवेश केला आणि काम पण चालू आहे. आणि आता या काळात ह्या 6 महिन्यात 2 महिन्यात बऱ्याच घडामोडी घडल्या. मालकांनी भाजप प्रवेश केला, त्यांच्यासोबत आम्ही सर्व भाजपमध्ये गेलो आणि मालकावर विश्वास ह्या मतदारसंघातील पूर्वी पण आहे आणि आता पण आहे. सर्व लोकांचा मालकावर विश्वास आहे. काय वाटतंय साधारण आता ह्या परिसरात हवा तर भाजपचीच आहे ती सगळं. भाजपचीच आहे. घड्याळ तर 2 घड्याळ एक झाली की. घड्याळात काय उपयोग नाही. भाजपचं फक्त चालतंय. राजन मालकाच्या मागं सगळं पाक मोहोळ तालुका गेलेला आहे. पण ती घड्याळ 2 तुतारी घड्याळ एक झाली की आता. काय किती आले ती सीटा आता कुठं आले ते गायब झाले सगळे. किती राहिले ती किती आले ती हे नगरसेवक सोलापुरात एक का दोन झाले. एकच आहे ते वाटते. एकच आले. काय राहिले घड्याळाचे आता दोन्ही बी म्हणजे मशीनवर आरोप करते. मशीन बिशीनचं काय नाही तसलं. काय ह्या कामती गटात कोणा हवा आहे, कोणा नावाची चर्चा आहे? कामती गटाची आता आहे त्या अंकुश अवतडे आहे ती, आपल्या अक्षय खताळ आहे ती. दोघांपैकी कुणाला पण तिकीट देऊ द्या राजन मालकांनी. ते पक्षाचं काम आम्ही प्रामाणिकपणे करणार. भाजप पक्षाचे पदाधिकारी म्हणून कार्यकर्ते म्हणून काय वाटते कुणाला द्यायला पाहिजे दोघातले? दोन्ही बी चांगलीच आहे ती. कुणाला पण दिलं तर आम्ही मालकाच्या मागं जाऊन त्या पक्षाचं काम करणार आम्ही. अंकुश अवताडे त्यांचं काम कसं आहे त्याबद्दल काय सांगा? त्यांचं बी चांगलं आहे. अक्षय खताचं त्यांच्यापेक्षा चांगलं आहे. काय साधारण अक्षय खताळांचं काय काम? अक्षय खताचं का आता त्यांचे वडील होते तेव्हापासून ते छावण्या आणि कधीपासून सगळ्या तालुक्याला माहीत आहे त्यांचं काम काय आहे. छावण्या सुरू करतात. छावण्या हे पहिलं त्यांच्या वडिलांनी केलेलं त्यांनी पहिलं. ते अजून लोक विसरले नाही. अण्णा म्हणाले हां अण्णा त्यांचं काम कसं होतं ह्या भागात जिल्हा परिषद सदस्य म्हणून? अण्णा त्यांचं चांगलं होतं म्हणून तर आता सगळे पाग अक्षय करले तर ना.